नमस्ते, मी संदीप कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग ग्राफाइट फ्लेक्स साईज इन कास्ट आयर्न. ग्रे कास्ट आयर्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे, खूप पॉप्युलर मटेरियल आहे आणि फाउंड्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रे कास्ट आयर्नचं प्रोडक्शन केलं जातं. आणि त्याच्या मेटलर्जी संदर्भात, त्याच्या क्वालिटी संदर्भात, त्याच्या मायक्रोस्ट्रक्चर संदर्भात अ, जो अवेअरनेस असायला हवा आहे तेवढा अवेअरनेस बऱ्याच वेळा छोट्या फाउंड्रीजमध्ये नसतो आणि कदाचित त्यामुळंच बऱ्याच वेळा त्या कास्टिंग संदर्भात बरेचसे इश्यूज, बरेचसे क्वालिटी इश्यूज हे कस्टमर बरोबर डिस्कस करावे लागतात, कस्टमर बरोबर सेटल करावे लागतात आणि या सगळ्यामध्ये नक्कीच जो अवेअरनेसचा भाग आहे तो खूप महत्त्वाचा असतो आणि तो अवेअरनेस छोट्या फाउंड्रीजमध्ये किंवा शॉपफ्लोअरला काम करणाऱ्या लोकांमध्ये यावा या उद्देशानं हा आजचा सेशन किंवा या प्रकारचे काही सेशन्स आपण करणार आहोत, ज्याच्यामध्ये फ्लेक्स साईज असेल, फ्लेक्स टाईप असतील, त्यानंतर मायक्रोस्ट्रक्चर्स बद्दल अजून काही महत्वाची इन्फॉर्मेशन असेल ह्याच्या संदर्भातले काही व्हिडिओज आपण या सिरीजमध्ये किंवा या टप्प्यामध्ये बघणार आहोत आणि विशेष करून हे मराठीमध्ये बनवलेले आहेत जेणेकरून महाराष्ट्रातील छोट्या फाउंड्रीमधील अनेक सुपरवायझर्स आणि फाउंड्रीमध्ये काम करणाऱ्या तंत्रज्ञांना याचा उपयोग होईल अशी आशा मी व्यक्त करतो. तर या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अ, आपण हा चार्ट नेहमीच लॅबमध्ये बघत असतो. लॅबमध्ये असा प्रकारचा चार्ट लावलेला असतो आणि या चार्टमध्ये आपण जर बघितलं तर साईज 1 टू साईज 8 अशा प्रकारे 8 सायझेसमध्ये हे फ्लेक्स ग्राफाईट हे डिवाइड केलेले असतात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कास्ट आयर्न हे फ्लेक्स ग्राफाईटच्या स्वरूपामध्ये असतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. फ्लेक्स ग्राफाईट किंवा कास्ट आयर्न जेन ह्याच्यातला फरक, फ्लेक्स ग्राफाईट आणि नोड्युलिटी मधला फरक याबद्दल पण काही एका एका दुसरा व्हिडिओ नक्कीच मराठीमध्ये बनवणार आहे आणि तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. तर आता आपण बघणार आहोत ग्राफाईट फ्लेक्सचा साईज जो आहे तो 1 पासून 8 पर्यंत असतो. लार्जेस्ट साईज टू स्मॉलेस्ट साईज अशा प्रकारे साईजची संरचना असती आणि नॉर्मली जर आपण कस्टमरची एक्सपेक्टेशन बघितली तर फ्लेक्स साईज 3 to 5 किंवा 3 to 6 या रेंजमध्ये कस्टमरला साईज हा लागत असतो आणि किंवा 4 to 6 या ह्याच्यामध्ये नॉर्मली कस्टमर साईज मागत असतो. 3 to 6 या साईजमध्ये आपल्याला जर आपली फ्लेक्सची साईज आणायची असेल तर काय करायला पाहिजे किंवा कशामुळे फ्लेक्स साईज वाढती, कशामुळे कमी होती या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे. बऱ्याच वेळा आपल्याला मायक्रोस्ट्रक्चर बघितल्यानंतर लक्षात येतं की आपली फ्लेक्स साईज वाढलेली आहे, पण ती कमी कशी करायची किंवा कमी झालेली आहे तर ती वाढवायची कशी, ती कशामुळे कमी झाली आहे, कशामुळे वाढली आहे आणि काय एक्झॅक्टली आपण करायला पाहिजे हे बऱ्याच वेळा लोकांना माहीत नसतं आणि याच्यामुळं बरेच प्रॉब्लेम्स किंवा हा अवेअरनेसचा भाग नसल्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तर या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ हा नक्की बघा. फॅक्टर्स अफेक्टिंग फ्लेक्स साईज. फ्लेक्स साईज हे कशावरती अवलंबून असते किंवा कोणत्या गोष्टींमुळे या फ्लेक्स साईजवरती परिणाम होत असतो ह्यावरती याचा हा व्हिडिओ आहे. त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो कार्बन इक्विव्हॅलंट, म्हणजे ज्याला आपण सी व्हॅल्यू म्हणतो. कार्बन इक्विव्हॅलंट व्हॅल्यू ही खूप महत्वाची असते. अनेकदा आपण स्पेक्ट्रो आल्यानंतर या गोष्टीकडे अतिशय मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे लोकांचं की सी व्हॅल्यू पहिल्यांदा फेरोलॅबवरती आपण बघायचो, सी मीटरवरती बघायचो, त्यास आपल्याला सी व्हॅल्यू एक्झॅक्टली माहीत असायची. आजकाल स्पेक्ट्रो प्रत्येक फाउंड्रीमध्ये आल्यामुळं कदाचित या सी व्हॅल्यूचं महत्व खूप कमी झालेलं आहे. आपण डायरेक्ट इलेमेंटवरती बोलतो कार्बन किती आहे, सिलिकॉन किती आहे, पण सी व्हॅल्यू किती आहे हा जो मुद्दा आहे की सी व्हॅल्यूचं मेटलर्जी मधलं महत्व हे थोडंसं कुठेतरी अधोरेखित करण्यासाठी म्हणून पण हा व्हिडिओ आपण आजचा त्या दृष्टिकोनातून पण या व्हिडिओकडे बघायला पाहिजे की कार्बन इक्विव्हॅलंटचं महत्व खूप आहे आणि ते आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर कार्बन इक्विव्हॅलंट जर तुमचा वाढला किंवा हायर कार्बन इक्विव्हॅलंट असेल तर इट प्रमोट्स ग्राफाईट फॉर्मेशन अँड गिव्ह लार्जर फ्लेक्स साईज. पण तुमची फ्लेक्स साईज जर लहान असेल आणि तुम्हाला ती वाढवायची असेल तर तुम्हाला कार्बन इक्विव्हॅलंट वाढवला पाहिजे. आता तो किती वाढवला पाहिजे यासाठी खूप वेगवेगळी गणितं आहेत आणि त्यावरती आपण आज इथं भाष्य करणार नाही आहोत, कारण तो जर विषय आपण घेतला तर तो खूप मोठा विषय होईल आणि तेवढ्या मोठा व्हिडिओ बनवण्याची आजची आपली तयारी नाही आहे किंवा आपण तो घाट आज घातलेला नाही आहे. तर बेसिकली कार्बन इक्विव्हॅलंट वाढवल्यामुळं तुमची फ्लेक्स साईज ही वाढू शकते. एवढा साधा आणि सोपा रूल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे कुलिंग रेट, कुलिंग रेट अगेन डिपेंड्स ऑन दोन गोष्टीवरती अवलंबून असतो कुलिंग रेट. एक म्हणजे तुमची कास्टिंगचा सेक्शन थिकनेस आणि दुसरा म्हणजे कार्बन इक्विव्हॅलंट म्हणजे त्याची फ्लुइडिटी. तर
कुलिंग रेट हा जेवढा तुमचा स्लो होईल तेवढा तुमचा फ्लेक्स साईज हा वाढत जातो. कुलिंग रेट हा जर फास्ट असेल तर तुमचा जो फ्लेक्स साईज आहे तो कमी होतो आणि पर्यायानं तुमच्या मायक्रोस्ट्रक्चरमध्ये डी आणि ई टाईपचे ग्राफाईट तयार होतात. ह्याला आपण अंडर कुलिंग इफेक्ट असंही म्हणतो. तर अंडर कुलिंग इफेक्ट किंवा डी टाईप आणि ई टाईप ग्राफाईट हा तुमचा कुलिंग रेट कमी झाल्यामुळे होतो. सॉरी, कुलिंग रेट फास्ट झाल्यामुळे होतो. कुलिंग रेट फास्ट कधी होतो तर तुमचा कार्बन इक्विव्हॅलंट कमी असेल, सेक्शन थिकनेस लहान असेल, किंवा बेसिकली या दोन गोष्टीमुळे आपला हा जो कुलिंग रेट आहे हा अ, वाढत असतो. कारण तुमचं सेक्शन थिकनेस कमी झाल्यामुळे सॉलिडिफिकेशन फास्ट होतं. त्याचप्रमाणे कार्बन इक्विव्हॅलंट कमी असेल तर सॉलिडिफिकेशनचा ट्रेंड जो आहे तो फास्ट होतो किंवा सॉलिडिफिकेशन हे लवकर होतं आणि त्यामुळं तुमचा जो अंडर कुलिंग इफेक्ट डी आणि ई टाईप ग्राफाईट हे आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे आपल्याला जर एखाद्या कास्टिंगमध्ये मायक्रो बघायचं असेल आणि त्याला डी आणि ई टाईप ग्राफाईट नको असेल तर तुम्ही थोडंसं जाड सेक्शन जर बघितला तिथं कुलिंग रेट हा तुमचा स्लो असतो आणि शिवाय त्यामुळं जो कुलिंग इफेक्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला डी आणि ई टाईप ग्राफाईट त्या एरियामध्ये कमी दिसतात किंवा दिसत नाहीत. तर ही पण एक महत्वाची गोष्ट नक्की लक्षात ठेवा. इनॉक्युलेशन हा एक अजून एक महत्वाचा फॅक्टर आहे ज्याच्यामुळं तुमच्या फ्लेक्स साईज वरती परिणाम होतो. इनॉक्युलेशन हे जर चांगलं असेल, बेटर इनॉक्युलेशन प्रॅक्टिस हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग न्यूक्लिएशन. हे खूप हा एक खूप महत्वाचा थंब रूल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेवढं चांगलं इनॉक्युलेशन होईल तेवढं तुमचं न्यूक्लिएशन चांगलं होतं. अंडर कुलिंग खूप चांगलं होतं आणि त्याच्यामुळं सॉरी, कुलिंग हेच खूप चांगलं होतं आणि त्यामुळे न्यूक्लिएशन जेवढं चांगलं होईल तेवढं तुम्हाला ए टाईप ग्राफाईट आणि तुमचा जो फ्लेक्स आहे हा युनिफॉर्म किंवा चांगल्या पद्धतीनं फॉर्म होतो. त्यामुळे इनॉक्युलेशन हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे जर तुम्हाला 3 ते 5 या रेंजमध्ये जर तुमचा फ्लेक्स साईज पाहिजे असेल तर तुमचं इनॉक्युलेशन हे चांगलं असणं गरजेचं आहे. जेवढं चांगलं न्यूक्लिएशन होईल, जेवढं चांगलं इनॉक्युलेशन होईल, तेवढा तो जो ग्राफाईट आहे तो 3 ते 5 किंवा 3 ते 6 या रेंजमध्ये मिळेल तुम्हाला. आणि नक्कीच हा एक खूप महत्वाचा फॅक्टर लक्षात ठेवा की इनॉक्युलेशनचा इफेक्ट खूप महत्वाचा आहे. इनॉक्युलेशन वरती पण एक आपण सेपरेट सेशन घेणार आहोत, एक व्हिडिओ बनवणार आहोत, तो देखील नक्की बघा. केमिकल कॉम्पोजिशन जसं मगाशी म्हटलं सी व्हॅल्यू आपण बोललो त्याचप्रमाणे केमिकल कॉम्पोजिशन मध्ये फ्लेक्सचा बिहेवियर हा केमिकल कॉम्पोजिशन नुसार बदलत असतो. म्हणजे तुमचा कार्बन इक्विव्हॅलंट जसा हायर होईल, सिलिकॉन जसा हायर होईल तसं तुमचे फ्लेक्स साईज ही वाढत जाती. त्याचप्रमाणे मँगनीज आणि सल्फर रेशो सुद्धा खूप महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा त्या रेशोवरती पण तुमच्या फ्लेक्सचा लेंथ आणि शेप हा अवलंबून असतो. तर नक्कीच या सगळ्या गोष्टी ज्या कार्बन इक्विव्हॅलंट असतील, कुलिंग रेट असेल, कास्टिंगचा सेक्शन थिकनेस आहे, इनॉक्युलेशन प्रॅक्टिसेस आहेत, त्याचप्रमाणे मॅंगनीज सल्फर रेशोचा आहे, या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे जर तुम्हाला फ्लेक्स साईज प्रॉपर मेंटेन करायचा असेल तर. सुपर हिटिंग ऑफ मेटल. सुपर हिटिंग हा देखील एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे. जर तुमचं मेटल हे सुपरिंग झालं, हिटिंग झालं, ऑक्साईड झालं, होल्ड झालं तर त्याचा नक्कीच तुमच्या न्यूक्लिएशनवरती विपरीत परिणाम होतो. न्यूक्लिएशन इनप्रॉपर होतं आणि त्याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या मेटलच्या क्वालिटीवरती आणि फ्लेक्स साईजवरती होतो. मला वाटतं कुठंतरी ते डी आणि ई टाईपकडे वळतं. तुमची फ्लेक्स साईज लहान होते आणि डी आणि ई टाईप झाल्यामुळे तुम्हाला ज्या काही मेकॅनिकल प्रॉपर्टीज पाहिजे त्या तुम्हाला मिळत नाहीत आणि कस्टमरला ते कास्टिंग बऱ्याच वेळा पसंत पडत नाही. कस्टमर डी आणि ई टाईपवरती आक्षेप घेतो आणि तुम्हाला जर इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर नक्कीच तुम्हाला सुपर हिटिंग अवॉइड केलं पाहिजे, मेटलचं ऑक्सिडेशन अवॉइड केलं पाहिजे, तुम्हाला तुमचं न्यूक्लिएशन इम्प्रूव्ह करायला पाहिजे. त्यासाठी इनॉक्युलेशन इफेक्ट, कार्बन इक्विव्हॅलंट या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पोरिंग टेम्परेचर हा सुद्धा एक खूप महत्वाचा भाग आहे. हायर इज द पोरिंग टेम्परेचर, हायर विल बी द फ्लेक्स साईज. जेवढं तुमचं टेम्परेचर जास्त असेल तेवढंच तुमचा कुलिंग रेट हा स्लो होत जातो. कारण टेम्परेचर जास्त आहे त्यामुळं कुलिंग होण्यासाठी वेळ लागतो आणि त्याचा डायरेक्ट संबंध तुमच्या फ्लेक्स साईजशी होतो. फ्लेक्स साईज हा वाढला जातो आणि जर पोरिंग टाइम कमी असेल तर तुमचं कुलिंग फास्ट होतं आणि तुमचा फ्लेक्स साईज हा कमी येतो. सेक्शन थिकनेस ऑलरेडी आपण मगाशी कुलिंग रेटमध्ये बघितलं की सेक्शन थिकनेसचा इफेक्ट कसा होतो. विथ सेक्शन थिकनेस ऑफ द कास्टिंग व्हेरीज कुलिंग रेट सो अफेक्ट फ्लेक्स साईज. जर स्लो कुलिंग रेट असेल म्हणजे तुमचं कास्टिंग जर जाड असेल तर नक्कीच तुमची फ्लेक्स साईज वाढती आणि जर तुमचा
सेक्शन थिकनेस लहान असेल तर कुलिंग रेट कमी होतो आणि त्याच्यामुळे अंडर कुलिंग होऊन डी आणि ई टाईप ग्राफाईट बरोबर तुमची फ्लेक्स साईज ही लहान होती, कमी होती. हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे एकमेकाबरोबर असणारे संबंध किंवा एकमेकाबरोबर असणारे कनेक्शन्स तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ह्याचा तुम्हाला संबंध लावता येणं गरजेचं आहे. आणि ते जर लावता आला तर नक्कीच तुम्हाला मेटलर्जी किंवा मायक्रोस्ट्रक्चर किंवा कास्ट अँड ची ही जी पद्धत आहे ही नक्कीच तुम्हाला चांगली वाटेल. तुम्हाला त्यातनं एक समाधान मिळेल, आनंद मिळेल आणि तुमचा इंटरेस्ट वाढल्यामुळं तुम्ही तुमच्या कामामध्ये अजून चांगल्या पद्धतीनं इन्व्हॉल्व्ह व्हाल ह्याची खात्री मला वाटते आहे. शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे रेसिड्युअल इलेमेंट जसं की टिटॅनियम आहे, त्याच्यामुळे रिफाईन ग्राफाईट केले जातात आणि तुमची फ्लेक्स साईज ही लहान होती. तर हा एक अजून महत्वाचा इलेमेंट होता. ह्याचं जर कन्क्लुजन आपण काढलं किंवा आजच्या या व्हिडिओची समरी पाहायला गेलं तर स्लो कुलिंग, हाय कार्बन, प्रॉपर इनॉक्युलेशन या सगळ्याचा इफेक्ट तुमचा फ्लेक्स साईज वाढवण्यावरती होतो, वेल फ्रॉम ग्राफाईट फ्लेक्स तयार करण्यावरती होतो. त्यामुळं या गोष्टीत ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात तर या गोष्टीवरती काम करायला नक्कीच तुम्ही पुढे जायला पाहिजे. त्याचप्रमाणे जर फास्ट कुलिंग होत असेल, कार्बन इक्विव्हॅलंट लो असेल, लो कार्बन असेल, इनसफिशियंट इनॉक्युलेशन असेल, इनप्रॉपर इनॉक्युलेशन असेल तर तुमचे जे न्यूक्लिएशन आहे ते प्रॉपर होत नाही, अंडर कुलिंग होतं आणि फाईन किंवा कोर लाईक ग्राफाईट किंवा डी आणि ई टाईप ग्राफाईट तुम्हाला यातनं पाहायला मिळतात. तर ज्यावेळेस असा प्रॉब्लेम येईल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच स्लो कुलिंग, हाय कार्बन, प्रॉपर इनॉक्युलेशन या सगळ्या गोष्टींचा आधार घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही या डी आणि ई मधनं बाहेर पडू शकाल, अंडर कुलिंग मधनं बाहेर पडू शकाल, इनप्रॉपर न्यूक्लिएशन मधनं बाहेर पडू शकाल आणि तुमची फ्लेक्स साईज सुद्धा तुम्हाला थोडीफार वाढवता येईल. आणि नक्कीच या सगळ्या गोष्टीचा तुम्ही फायदा करून घ्याल ही आशा आहे, ही अपेक्षा आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ इथं संपवतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.